श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीतील घटाचे विसर्जन कधी करावे, कोणी करावे आणि त्यातील जे उरलेले पूजा साहित्य असते त्या सर्वांचे काय करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नवरात्रीमध्ये घटाला अनन्यसाधारण महत्त्व असते। ज्याप्रमाणे घट बसवताना आपण एक मुहूर्त बघत असतो, त्याचप्रमाणे तो घट उचलताना विसर्जन करताना सुद्धा योग्य मुहूर्तावरच त्या घटाचे विसर्जन हे करायचे असते। अनेक ठिकाणी नवमीला तर अनेक ठिकाणी दसऱ्याला म्हणजेच दशमी तिथीला नवरात्रीतील घटाचे विसर्जन करण्याची पद्धत असते। तर आमच्या घरी नवमी संपता म्हणजे पूर्ण नवमी झाल्यानंतर दसरा लागण्याआधी आमच्याकडे घटाचे विसर्जन करण्याची पद्धत आहे। तर घटाचे विसर्जन कधी करावे, तर घटाचे विसर्जन 12 ऑक्टोबरला शनिवारी करायचे आहे। या वेळेला अष्टमी, नवमी आणि दशमी या तिथीला बऱ्याच लोकांचे कन्फ्युजन असल्यामुळे अनेक लोकांनी गुरुवारी अष्टमी केली आणि शुक्रवारी नवमी केली, तर अनेकांनी शुक्रवारी अष्टमी केली आणि शनिवारी नवमी केली। तर तुम्ही जेव्हा केव्हाही केलेली असेल तर तुम्हाला घटाचे विसर्जन हे दशमीलाच म्हणजे 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी करायचे आहे। या दिवशी 2 मुहूर्त आहे। ते 2 मुहूर्त म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 12 ऑक्टोबरला सकाळी 5 वाजेपासून ते 9:54 हा सकाळचा मुहूर्त आहे। तर दुपारी 2 वाजेनंतर मुहूर्त आहे। म्हणजे तुम्ही जर का नवमीच्या आरत्या 11 वाजेपर्यंत 12 ऑक्टोबरला दाखवल्या आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण करायचे आहे आणि मग त्या घटाचे विसर्जन करायचे आहे। दुपारचा मुहूर्त हा दुपारी 2 वाजेनंतरचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या दिवशी सकाळी जसे नवरात्रामध्ये 9 दिवस तुम्ही आरती करता त्याचप्रमाणे 12 ऑक्टोबरला दशमीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला आरती करायची आहे। आरती केल्यानंतर तुम्हाला नंतरच तो घट हलवायचा आहे। आता आरती करताना बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की पुरणाचा नैवेद्य करावा का, पुरणाचे दिवे करावे का, किती करायचे। तर याविषयीचं असं की नवमीच्या दिवशी आपण आरत्या लावतो तेव्हा ती आरती पुरणाच्या दिव्यांचीच असते। अनेकांच्या घरी त्या आरतीमध्ये पुरणाचे 5 दिवे बनवले जातात, अनेकांच्याकडे 5च दिवे करतात, तर अनेकांच्याकडे 21 दिवे करण्याची पद्धत आहे। तुमच्याकडे जशी असेल तशी करा, पद्धत नसल्यास आवर्जून पुरणाचे 5 दिवे करा। त्या दिव्यांनीच आपल्या घटाची आरती करावी। आरत्या कोणत्या कराव्या, तर ज्याही आरत्या आपण रोज नवरात्रीमध्ये केलेल्या असतात त्या सर्व आरत्या तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी करायच्या आहे व नंतरच घट हलवायचा आहे। आता घट कोणी हलवायचा, तर घटाचे विसर्जन घरातील कर्ता पुरुष किंवा कुलस्त्रीने करावी। तुमच्या घरात मुलगा आणि सून असल्यास त्यांना नक्कीच घटाचे विसर्जन करू द्यावे। ज्या व्यक्तीने घट बसवलेला असेल त्याच व्यक्तीला घटाचे विसर्जन करू द्यावे। सर्वप्रथम घटाचे विसर्जन करताना सर्वप्रथम घट हलवावा, मग नारळ हलवावे। ते हलवताना उत्तर दिशेला नारळ सरकवून हलवावे। हे झाले घटाचे विसर्जन। मग आपल्या तेथे त्या चौरंगावर जेवढेही काही देवे असतील, फोटो असेल, आपल्या छोट्या देवीच्या मूर्त्या असतील, गणपती बाप्पा असेल, त्या सर्वांना तुम्हाला हलवायचे आहे आणि मग त्या नवरात्रीतील विधीचे घटाचे, नवरात्रीतील पूजेचे घटाचे विसर्जन झाले असे आपण म्हणू शकतो। आता त्यानंतर प्रश्न राहतो तो अखंड दिव्याचा। तर अखंड दिवा स्वतः विझवू नये, तो उचलून देवघरात ठेवून द्यावा। शक्यतोवर अष्टमीनंतर त्या दिव्यामध्ये तेल कमीच टाकावे, जेणेकरून तो दिवा आपोआपच विझून जाईल। भरपूर तेल टाकलेले असल्यास तो दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यावा किंवा देवासमोर ठेवावा। फळं, प्रसाद त्याचप्रमाणे आपण त्या घटासमोर फळं किंवा प्रसाद म्हणून ठेवला असतो। प्रसाद चांगला असल्यास तो आवर्जून खावा। फळं ही चिरून घरातील प्रत्येक व्यक्तीला द्यावी, प्रसाद म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीला द्यावी। त्याचप्रमाणे जो आपण साखरेचा, खोबऱ्याचा जोही काही प्रसाद आपण ठेवलेला असतो तो प्रसाद चांगला असल्यास सर्वांनी मिळून खावा, नाहीतर निर्माल्याच्या याच्यामध्ये तो टाकून द्यावा किंवा एखाद्या झाडामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता। नारळ जे असते, घटावरचे जे नारळ असते ते नारळ तुम्हाला काय करायचे आहे, तर ते नारळ तुम्ही फोडू शकता किंवा आपल्या घरामध्ये लाल कपड्यामध्ये, लाल मंदिरामध्ये ते नारळ बांधून आपल्या घरातील जो हॉल असते, हॉल सिलिंग, त्या हॉलच्या वरच्या छताला ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते नारळ बांधायचे आहे किंवा दरवाजाच्या समोर एंट्री केल्यानंतर जो
कोपरा दिसतो त्या कोपऱ्यात तुम्हाला ते नारळ बांधायचे आहे. आता हे झाले नारळाचे. तर घटातील पाण्याचे काय करावे? घटातील पाणी संपूर्ण घरामध्ये एखाद्या फुलाने किंवा हाताने तुम्हाला शिंपडून घ्यायचे आहे. थोडे थोडे करून शिंपडून म्हणजे थोडासा हात डुबवून थोडे थोडे थेंब पूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचे आहे आणि उरलेले सर्व पाणी झाडाला टाकून द्यायचे आहे. त्याचप्रमाणे त्या देवघरामध्ये जेही काही तांदूळ आपण ठेवलेले असतात, दिव्याखाली असतात किंवा जे वाहलेले असतात, दिव्याखाली जे तांदूळ असतात ते चांगले असल्यास आपल्या धान्यामध्ये टाकून द्यावे किंवा जर का ते खराब झाले असतील, तेलामध्ये भिजले असतील तर तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकून द्यावे. श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये केलेले असते. ते कुंकाचं काय करावं? तर ते कुंकू एका डबीत भरावं. त्यामध्ये त्या कुंकामध्ये देवीचा वास असतो, देवीचा आशीर्वाद असतो. मग सौभाग्यवती स्त्रियांनी ते रोज आपल्या डोक्याला लावावे. त्यानेच तुम्ही त्याचप्रमाणे आपल्या जे नवऱ्याला तुम्ही जर रोज टीका लावत असाल तर त्याच कुंकवाचा टिळा त्यांना रोज लावावा, जेणेकरून त्यांचे सर्व कार्य सिद्धीस जातील आणि कुलदेवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहील. आता हे झालं आपल्या सर्व साहित्याचं. बाकी उरलेल्या देवांचे काय करावे? तर जेवढेही देव आपण चौरंगावर बसवले असतात ते सर्व देव, त्याचप्रमाणे आपल्या देवघरातील देव अनेकांच्या घरी रोज आंघोळ घालतात किंवा 9 दिवस त्या देवांना आंघोळ घालत नाहीत, म्हणजे देवपूजा करत नाही. मग आवर्जून सगळ्या देवांची देवपूजा करावी, नवीन वस्त्र बदलावे, त्यांचे सगळे वस्त्र बदलावे, आधीचे सर्व वस्त्र धुवायला घ्यावे आणि नंतर देवपूजा करून त्यांना आपापल्या ठिकाणी विराजमान करून द्यावे. आता हे झालं देवपूजेचं. तर जे धान आपल्या त्या घटाच्या आजूबाजूला आपण पेलेले असते, वेगवेगळे धान्य त्याच्यामध्ये लावलेले असते, त्याचे काय करावे? तर असे म्हणतात की जेवढे धान छान निघालेले असते तेवढी त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. पण जर का ते धान खराबही झालेले असले तरी घाबरायचं नाही, ते निर्माल्यामध्ये ते धान टाकून द्यावे. पण जे धान चांगले निघालेले असते ते धान आवर्जून उपटून घ्यावे, आपल्या देवासमोर ते देवाला अर्पण करावे आणि याच धान्याप्रमाणे आमचीसुद्धा अशीच भरभराट होऊ दे असे म्हणून त्यांची प्रार्थना करावी व आपल्या देवांच्या दसऱ्याच्या निमित्ताने पाया लागाव्या. अशा प्रकारे नवरात्रीतील घटाचे साहित्याचे विसर्जन कसे करावे, काय करावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.